मग ती अगदी सकाळी उठून ऑफिसला जाणं का असेना. पण सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात केली तर तुम्ही स्वतःबद्दल चांगलं वातावरण अवतीभोवती सुद्धा निर्माण करता. जर तुम्ही स्वतःबद्दलच नकारात्मक बोलत असाल तर जगाने तुमच्याबद्दल चांगलं बोलावं ही अपेक्षाच पूर्णपणे चुकीची आहे, नाही का? तुम्हाला जर वाटतंय ना की आपल्याबद्दल चांगलंच बोललं जावं तर आधी स्वतःबद्दल स्वतःही चांगलं बोलायला शिका. आता तिसरी गोष्ट म्हणजे वैश्विक ऊर्जेवर विश्वास ठेवा, अर्थात स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवा. जे होतं ते चांगल्यासाठी होतं हा निसर्गाचा आणि वैश्विक ऊर्जेचा नियम आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे स्वामींचा काहीतरी चांगला हेतू दडलेला आहे. हा विश्वास ठेवा. स्वामी भक्त आहात तर जे काही घडतंय ते स्वामी इच्छेने घडतंय हा विश्वास मनात असू द्या. भूतकाळातील अपयशाचा विचार सोडून वर्तमानात जगा आणि विश्वाच्या सकारात्मक ऊर्जेवर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा. गोष्टी मनाविरुद्ध घडल्या की वाईट वाटणं स्वाभाविक आहे, परंतु प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी कारण दडलेलं असतं. याची प्रचिती कालांतराने येते. म्हणजेच काय, आज जरी काहीतरी नुकसान होतंय आपल्याला असं वाटतं, पण आपण आपलं आयुष्य पूर्ण पाहिलेलं नसतं. काय सांगावं, आजचं जे नुकसान वाटतंय ते उद्याचं वरदान ठरण्याची शक्यता असते. म्हणूनच जे घडतंय ते स्वामी इच्छेने घडतंय असा विश्वास मनात ठेवा. आता चौथी गोष्ट जी करायची आहे ती प्राप्त परिस्थितीत आनंदी राहायला शिकणं. अवघड आहे हे जरा, नाही का? सगळ्यांनाच. जगात दुःख किंवा अडचण नसलेला खरं तर एकही माणूस नाही, पण सतत दुःखाचं गाणं गात बसल्याने समस्या सुटत नाही. मग काय करावं? जे मिळाले आहे त्यात समाधानी राहून हसत मुखाने संकटांना सामोरे जा. तुम्ही जितका आनंद आणि कृतज्ञता व्यक्त कराल तितकाच आनंद आणि सकारात्मकता तुमच्याकडे आकर्षित होईल. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. बरं, हा 21 दिवसांचा संकल्प पूर्ण कसा करायचा? म्हणजे 4 गोष्टी मी या व्हिडिओत तुम्हाला सांगितल्या. त्यामध्ये सगळ्यात पहिलं, तक्रार करणं पूर्णपणे थांबवा. म्हणजे हा असाच आहे, तो तसाच आहे, हे असंच घडलंय, ते तसंच घडलंय, हे काही बोलायचं नाही. स्वतःबद्दल नकारात्मक बोलायचं नाही, हा दुसरा नियम आहे. म्हणजे माझंच नशीब खराब, माझंच नशीब असं नाही बोलायचंय. तिसरं, जे होतंय ते चांगल्यासाठी, हे लक्षात ठेवायचं. जे होतंय ते स्वामींच्या इच्छेने. आणि चौथं, जी काही परिस्थिती आपल्या अवतीभोवती आहे त्यातही आनंदी राहायला शिकायचं. जे मिळालं आहे त्यात समाधानी राहायचं. आता ह्या 4 गोष्टी 21 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये उतरवायला हव्यात. सवय आहे, मन आहे, नकारात्मक विचार करण्याची सवय लागली की मन पुन्हा पुन्हा मागे त्याच चक्रामध्ये अडकतं. पण याच्यासाठी सकाळी उठल्यावर स्वामींसमोर हात जोडून प्रार्थना करा. दिवसभरात या 4ही गोष्टींचं भान ठेवा. कागदावर लिहून ठेवा वाटलं तर. ह्या 4 मुद्द्यांना